पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांवर धुळे पोलिसांची धडक कारवाई. 61,000चा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यात बेकायदेशीररित्या विक्रीस ठेवण्यात आलेल्या पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांवर धुळे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 61,474 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2026 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान मेड इन पाकिस्तान असे लेबल असलेले विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून आली. जप्त मुद्देमालाचा तपशील. पोलिसांनी 2 ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर माल जप्त केला. पहिल्या ठिकाणाहून सुमारे 30,063 रुपये किमतीचा माल, दुसऱ्या ठिकाणाहून 31,411 रुपयांचा माल. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये गोरी ब्युटी क्रीम, गोरी व्हाइटनिंग साबण, चांदनी क्रीम, फेअरनेस क्रीम, डबल व्हाईट क्रीम, गोल्डन पर्ल, फेजा ब्युटी क्रीम आदी उत्पादनांचा समावेश आहे. कायद्यानुसार गुन्हा दाखल. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध विदेशी व्यापार कायदा 1992, भारतीय न्याय संहिता, BNS, औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोग्याला धोका. पोलिसांचा इशारा. परदेशातून बेकायदेशीररित्या येणाऱ्या अशा सौंदर्य प्रसाधनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा उत्पादनांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला. सदर प्रकरणात आरोपी म्हणून कैलास नानकानी, साई ट्रेडर्स, जयशंकर मार्केट धुळे, फजलू रहमान अन्सारी, सार्वजनिक मार्केट, बिग बाजार धुळे यांना ताब्यात घेतलंय. धुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर सौंदर्य प्रसाधनांच्या व्यापाराला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, चेतन मुंडे, अमित माळी यांच्यासह पोलीस अंमलदार यांनी केले. पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचे प्रॉडक्ट ज्यांना भारत देशामध्ये विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असे प्रॉडक्ट धुळे शहरातील काही दुकानांमध्ये विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांनी मार्गदर्शन करून आदेशित केले. त्या LCBचे 2 पथक तयार केले. दोन्ही पथकांनी धुळे शहरातील विविध सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर छापे टाकून काही मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतलेले. त्यामध्ये जयशंकर मार्केटमधील श्री साई ट्रेडर्स तसेच सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार या 2 दुकानांमधून छापा टाकून पाकिस्तान निर्मित प्रॉडक्ट हे जमा करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये साई ट्रेडर्स येथून 30,000चा व बिग बाजार सार्वजनिक मार्केट येथून जवळपास 31,400चा मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदर दोन्हीही गुन्ह्यांमध्ये विदेश व्यापार विकास व विनिमय अधिनियम BNS व औषध व सौंदर्य प्रसाधन अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. यामधील श्री साई ट्रेडर्सचे मालक आहेत लास देवानंद नानकानी व बिग बाजार मार्केट याचे मालक आहेत फजलू रहमान मोहम्मद सलीम अन्सारी. दोघांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर मुद्देमाल हा यांनी कुठून विक्री केलेला आहे, त्यांना पुरवठादार करणारे कोण आहेत, या सर्वांचा तपास करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मान्य न्यायालयासमोर उपस्थित करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करण्यात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे जिल्हा.